गुढीपाडवा हिंदू संस्कृतीनुसार मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस। आता या गोड दिवसाची सुरुवात तर काहीतरी गोड आणि खास पारंपरिक पदार्थाने व्हायलाच पाहिजे। तर त्याच निमित्ताने आज मी करणार आहे श्रीखंड। आता श्रीखंड अगदी मोजक्या साहित्यांमध्ये होतं। सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे दही। दही आपल्याला नेहमी ताजं घ्यायचं असतं, त्यामुळे मी रात्रीच दही बनवलं होतं, म्हणजे रात्रीच बनवायला घातलं होतं। छान असं फुल क्रीम दूध घेऊन त्याच्यामध्ये बनवलेलं आहे हे दही, त्यामुळे अगदी घट्ट आणि मलाईसारखं अगदी गोड दही तयार झालेलं आहे। आता हे दही एखाद्या स्वच्छ सुती कापडावरती आपल्याला टाकायचं आहे। तर मी इथे हातरुमाल घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये हे सगळं दही मी ओतून घेतलं आहे। ह्याचा आपल्याला आता चक्का तयार करायचा आहे। तर चक्का तयार करण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। एखाद्या कापड्यावरती हे ओतलं की त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी असतं दह्यामधलं ते पूर्णपणे निघून जातं। तर ह्या कापडावरती दही ओतून मी त्याची अशी पोटली तयार केली। आता ही कुठेतरी कोपऱ्यावरती अशी लटकवून ठेवायची, किंवा असं मी जसं केलं आहे चाळणीमध्ये ठेवून त्याच्यावरती असं एक वजनदार एखादी वस्तू ठेवायची, त्याच्या मग ज्या प्रेशरने हे पाणी निघून जातं। आता हे 4-5 तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, कारण दही बाहेर ठेवलं तर त्याला थोडासा आंबटपणा येऊ शकतो, म्हणून मी हे फ्रीजमध्ये ठेवलं। आता छान असा त्याचा चक्का तयार झालेला आहे, अगदी पनीरसारखा घट्ट। त्याचं पाणी जे काही एक्स्ट्राचं होतं ते पहा अगदी निघून गेलेलं आहे। आता चक्का आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। सगळा रुमालावरती जेवढा काही असेल तो सगळा भांड्यामध्ये काढून घेतला की त्याच्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची। पिठी साखर घ्यायची इथे, जी मी घरातच आपली नॉर्मल साखर मिक्सरमध्ये बारीक अशी पूड करून घेतली, ती ह्या चक्कामध्ये घालूया। याचं साखरेचं आणि चक्क्याचं प्रमाण नेहमी समप्रमाण असावं लागतं, म्हणजे त्याची गोडी आपल्याला त्याप्रमाणे घ्यायची। पण आपल्याला जर कमी जास्त करायची असेल, आपण कमी गोड खात असेल तर तसं कमी साखर घातली तरी चालेल। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे चांगलं फेटून घ्यायचं आहे। फेटण्याऐवजी तुम्ही हे एखाद्या चाळणीमधून असं म्हणजे अशी गाळून घेतली तरी चालेल, त्याच्याने पण अगदी स्मूथ तयार होतं हे श्रीखंड। आता मस्त फेटून झालं आहे, मी त्याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकते। वेलची पावडर टाकून मी पुन्हा चांगलं असं फेटून घेणार आहे, जेणेकरून वेलचीचा स्वाद त्या श्रीखंडामध्ये चांगलं मिक्स होईल आणि आपलं वेलचीचं श्रीखंड तयार झालेलं आहे। आता हे मी एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि वरून छान अशी जायफळ पावडर आपल्याला किसून घालायची आहे। मस्त अशी जायफळ पावडर घातली की त्याच्यावर सजावटीसाठी बदामाचे कापं मी तयार करून ठेवले होते ते घालते। आपलं मऊ मलाईदार गोड असं वेलचीचं श्रीखंड तयार आहे। आता मी केशर पिस्ताचं श्रीखंड करणार आहे, म्हणजे याच्यामध्ये जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये केशरचा फ्लेवर घालणार आहे। ज्याच्यासाठी इथे थोडं हलकं गरम 2 चमचे दूध घेतलं आहे, जास्त दूध नाही घ्यायचे। त्याच्यामध्ये हे केशरच्या काड्या टाकायच्या आहेत आणि छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून केशरचा रंग आणि स्वाद पूर्णपणे त्या दुधामध्ये उतरेल। आणि मग ते दूध आपल्याला तयार केलेल्या श्रीखंडाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे। पुन्हा छान मिक्स करायचं आहे, म्हणजे आपल्या श्रीखंडाला छान असा केशरी पिवळा धमक असा रंग येईल। छान असं मिक्स करून झालं की त्याच्यावरती पिस्ताचे कापं घालायचे आहेत। व्यवस्थित असं मिक्स करूया आणि आपलं केशर पिस्ता श्रीखंड तयार आहे। हेही आपण एखाद्या सर्विंग बाउलमध्ये काढूया। आता हे श्रीखंड तयार झालं की आपल्याला फ्रीजमध्ये ह्याला थोडंसं सेट होण्यासाठी ठेवायचं असतं, म्हणून ते सेट व्हायला ठेवून देऊया। वरून छान असे पिस्त्याचे कापं घालू आणि केशरच्या 1-2 कांड्या घालायच्या सजावटीसाठी। आपलं केशर पिस्ता श्रीखंड तयार आहे आणि वेलची श्रीखंडही तयार आहे। मस्त गरमागरम पुऱ्यांबरोबर सर्व करा आणि गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी एन्जॉय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।